नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण संक्रांती स्पेशल तिळाची पोळी पाहतोय। खूप सोपी पद्धत आहे आणि प्रत्येक भागात प्रत्येक पद्धतीने ही तिळाची पोळी बनवली जाते। अर्थातच खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण ही एक थोडीशी स्पेशल पद्धत आहे। 1 कप आपण इथे सफेद तीळ, 1.5 कप आपण इथे गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने गूळ मापून घ्यायचा आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचेत सोलून आपण, आणि इथे 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे। तर लक्षात ठेवा, शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची जी साल जी आहे ती काढून घेतलेली आहे। तर ते झालं स्टफिंगसाठी। आणि इथे आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे। तर हे आपल्याला पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे पोळीचं। तर इथे मी फक्त गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे। जर तुम्ही नवीन असाल आणि पोळी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हाफ गव्हाचं आणि हाफ मैदाही घेऊ शकता। तर इथे आपण प्रॉपर गव्हाच्या पिठामध्येच आज तिळाची पोळी बनवते। थोडंसं मीठ टाकायचं, मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर पोळी तुटत नाही, त्यासाठी मीठ नेहमी व्यवस्थितच असावं पोळीमध्ये। आणि लागेल तसं पाणी टाकून थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे। खूप जास्त आपण पातळ पीठ किंवा सैलसर पीठ मळणार नाही आहे। नॉर्मल चपातीला जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता। ह्याला भिजायला 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण हे जे तीळ आहेत ते भाजून घेऊया। तर मी एका कढाईमध्ये तीळ टाकलेले आहेत। इथे 1 वाटी तीळ घेतलेलं आहे मी आणि इथे पांढरे तिळाचा यूज केलेला आहे मी। तुम्ही कुठलेही घरचे ऑर्गॅनिक तीळ असतील, तुमचे शेतातले तीळ थोडेसे काळपट असतात, ते जरी यूज केले तरी चालेल। तर बघा, एक साधारणतः 5 मिनिटानंतर आपले तीळ इथे भाजून झालेले आहेत। मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे थंड होऊ देऊया आणि जोवर आपले तीळ थंड होते तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे वाटून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे आपण शेंगदाण्याची पावडर करून घेतलेली आहे। तर शेंगदाणे सुद्धा ऑप्शनल आहेत तिळाच्या पोळीमध्ये। जर तुम्हाला नुसती तिळाची पोळी आवडत असेल तर तुम्ही नुसते तिळाची पण पोळी करू शकता। तर इथे आपण तीळ पण आता त्यात टाकून घेऊया। तीळ थोडेसे थंड झालेले आहेत। तर आता आपण यातच जे वेलची पावडर आणि आपला जो गूळ होता 1.5 वाटी खाऊन घेतलेला तो गूळही टाकूया, जेणेकरून हे व्यवस्थित एकमेकात ब्लेंड होतील, म्हणजे एकजीव होईल हे मिश्रण। आणि बघा, वेलची पूड इथे मी साधारणतः 2 वेलची थोडीशी साखर सोबत मी वाटून घेतलेली होती। तर इथे आपण मिक्सरमध्ये हे बघा अशा प्रकारे ही तिळाचे कोंद म्हणतात याला आमच्याकडे, तर ही कोंद वाटून झालेली आहे आणि या तिळाच्या पोळीसाठी जे सारण असतं ते परफेक्टली आपलं तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे आता आपण एका बाउलमध्ये हे सारण काढून घेऊया। तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात जायफळ टाकू शकता, बडीशेप टाकू शकता किंवा खसखस टाकू शकता। जर आवडत असेल तर थोडंसं बेसन तुम्ही तुपामध्ये भाजून तेही टाकू शकता। पण अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे। खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये सुद्धा खूप टेस्टी आपली तिळाची पोळी बनू शकते। आणि ते थोडंसं मी तूप यूज केलेलं आहे, जेणेकरून ह्याची बाइंडिंग व्यवस्थित येईल आणि आपण जसं पुरणाचा गोळा करतो त्या टाईपमध्ये तुम्ही हे गोळा बनवून अगदी आपल्या लाटीमध्ये भरून पोळी लाटू शकता। आणि अशा प्रकारे हे जर थोडंसं ओलसर नसेल तुमचं तर तुम्ही त्याला दूध किंवा थोडंसं पाण्याचाही हात लावू शकता। तर बघा, अशा प्रकारे याचे गोळे करून घ्यायचे आहेत किंवा साधारणतः तुम्ही खुल्लं जरी ठेवलात तरी चालेल। आणि ते पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे आपलं। तर आता पिठाला थोडंसं अर्धा चमचा मी तूप लावते, जेणेकरून पोळीला थोडासा नरमपणा असावा आणि त्यासाठी आपल्याला ही पोळी व्यवस्थित अशी मळून घ्यायचं आहे पिठाचं। तर बघा, इथे पीठ पण आपलं मळून झालेलं आहे, व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे। तर आता मी छोटीशी लाटी घेतलेली आहे आणि साधारणतः असे एक पारी करून घ्यायची आणि त्या पारीमध्ये आपल्याला हे आपलं जे सारण आहे तिळाच्या पोळीचं ते भरून घ्यायचं आहे। बघा, तुम्ही याचा जो गोल एक लाडू करून जरी आत ठेवला तरी चालेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे अर्थात तुम्ही असं भरली तरी चालेल पोळी। तर बघा, दाबून त्याला वरच्या हाताने असं अलगद उचलायचं पीठ, खूप जास्त पीठ पण येऊ द्यायचं नाही। तर बघा, एकदम असं तोंड बंद करायचं आपल्याला या पिठाच्या पारीचं आणि आता आपण ही पोळी लाटून घेऊया। तर थोडंसं मी गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून पोळी खाली चिटकणार नाही। तर बघा, अशा प्रकारे पोळी लाटताना नेहमी लक्षात ठेवा, पोळीच्या कटा अगोदर लाटून घ्यायच्या, त्यानंतरच लाटणं मध्ये फिरवायचं। जर तुम्ही स्टार्टिंगलाच मध्ये फिरवलात तर पोळी एक साईडला थोडीशी जाड थोडीशी पातळ होऊ शकते, त्यासाठी नेहमी कटाने लाटत जावी आणि पोळी आपोआप मोठी होते। तर इथे आपली पोळी साधारणतः मी एकदम पातळ लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त सारण व्यवस्थित सगळीकडे गेलेलं आहे। तर आता आपण हे आपल्या तव्यावर भाजून घेऊया। थोडंसं मी एक साधा अर्धा चमचा तूप टाकलेला आहे, जेणेकरून खाली पोळी चिटकू नये। असंही नॉनस्टिकचा तवा आहे तर पोळी चिटकत नाही, पण अगदी छान कलर येतो खालच्या साईडने, त्यासाठी इथे मी
अशा प्रकारे तूप सोडलेलं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, तिळाच्या पोळीला सारखं पलटत राहायचं नाही. एकदा एका खालच्या साईडनी भाजली की मग लगेच दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं. कारण तुम्ही सारखं जर त्याला खाली वर करत गेला तर साधारणतः पोळी जी आहे ती थोडीशी फुटू शकते. त्यासाठी एक काळजी घ्यायची, पूर्णपणे खालची साईड भाजली किंवा आपण त्याला दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे एकदम खरपूस कलरवर आपली ही तिळाची पोळी भाजून झाली आहे. तर मी असं दाबून दाबून प्रेस करून भाजते, जेणेकरून ही थंड झाल्यावर एकदम कडक व्हावी. आणि ह्या पोळ्या खूप जास्त दिवस टिकतात. तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. खूप छान लागतात, खूपच टेस्टी होतात या पोळ्या. तर बघा इथे आपली पहिली पोळी तयार झालेली आहे. अगदी छान कलर आलेला आहे. खालूनही तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे. बघा छान कॅरमलाइज झालेला आहे आपला गुळ पण. तर आता आपण ही पहिली जी पोळी आहे आपली काढून घेऊया. त्याच पद्धतीने ही दुसरी पोळी मी पॅनवर टाकलेली आहे तव्यावर. आता आपण खालच्या साईडने पोळी भाजून झाली आहे. ही दुसरी पोळी पण आपली तयार आहे. आता ही तिसरी पोळी अशाच प्रकारे मी इथे 4 पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि अगदी पातळ पातळ आपल्या ह्या पोळ्या तयार आहेत. तर तुम्ही प्रवासात कुठेही नेऊ शकता. 8 ते 10 दिवस या पोळीला काहीही होत नाही. एकदम छान होतात आणि आपण खरपूस रंगावर ही पोळी भाजून घेतलेली आहे. तूप लावल्यामुळं छान फ्लेवरही येतो. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला पोळी कट करून दाखवणार आहे. तर खूपच छान झालेली आहे आणि पूर्णपणे पोळीमध्ये जे सारण आहे ते व्यवस्थित आहे. एकदम जास्त सारण भरायचं म्हणजे पोळी छान लागते. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिलं आहे त्यालाही क्लिक करा.